राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी कर्मचारी यांचे ताटवाटी बजाव आंदोलन। अमरावती येथील राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कर्मचारी यांचा दिनांक 14/3/2024 च्या शासन निर्णयानुसार शासन सेवेत समायोजनाबाबत निर्णय घेण्यात आलेला होता। परंतु 1.25 वर्षापेक्षा जास्त कालावधी होऊनही अद्यापपर्यंत राज्य शासनाकडून व संबंधित प्रशासनाकडून त्यावर अंमलबजावणी झालेली नाही। यासंबंधी महामहिम राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांचे राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशन भाषणातील मुद्दा क्रमांक 52 नुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी कर्मचारी यांना नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे। परंतु संबंधित प्रशासनाकडून कार्यवाही करण्यास वारंवार दिरंगाई करण्यात येत असल्याने महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी दिनांक 19 ऑगस्ट 2025 पासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे। शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कर्मचारी यांनी जिल्हा परिषद अमरावती येथे ताटवाटी बजाव आंदोलन केले। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन पाटील मुळे यांनी। सोनाली खांडेकर कंत्राटी आरोग्य सेविका आज एनएचएम कंत्राटी कर्मचारी एकत्रीकरण समिती अंतर्गत आंदोलनाचा 16वा दिवस आहे। 15 दिवस होऊन गेले, 7 रोगाचे दिवस आहेत, परंतु शासन प्रशासन अजूनही गाढ झोपेचे सोंग घेऊन बसलेला आहे। तर त्या गाढ झोपेत असणाऱ्या शासन प्रशासनाला सर्व कंत्राटी कर्मचारी आणि अधिकारी एकच विनंती करू इच्छितो की जे झोपेचं सोंग घेऊन बसलेले आहेत तर तुम्ही जागे व्हा आणि जो 14 मार्च 2024 ला शासन निर्णय दिलेला आहे तुम्ही आमच्या भवितव्यासाठी, तर त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करा। एकच शेवटची इच्छा आमची तुमच्याकडे आहे, ती पूर्ण करा, अन्यथा आम्हाला आमरण उपोषणासाठी परवानगी द्या आणि इच्छामरण द्या। कारण की हे असं कंत्राटी कर्मचाऱ्यांचं जीवन जगू आमचं जगण्याची इच्छा मरून गेलेली आहे। त्यामुळे शासन आणि प्रशासनाला एकच विनंती करू इच्छिते की जर तुम्हाला आम्ही शासन सेवेमध्ये नको असेल तर आम्हाला इच्छामरण द्या।